नमस्कार मैत्रिणींनो. तर मी कविता आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये आज करणार आहोत आपण वांग्याचं भरीत. त्यासाठी मी 4 वांगे घेतली आहे. अंदाजे अर्धा पाऊण किलो असतील हे वांगे आणि छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि चांगले बघून आता आपल्याला हे गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा मी गॅसवर चांगले भाजून घेत आहे. तुम्ही हे कापून याला शिलून उकळून पण घेऊ शकता. त्या पद्धतीने पण वांग्याचं भरीत छान होत असते. तर आता बघा आता आपले वांगे हे छान आता आपण भाजून घेतलेले आहे. तर 4 वांगे आपले भाजून आले आहे. तर त्याच्यावरच मी आता 2 टमाटर पण भाजून घेत आहे. टमाटर पण तुम्ही भाजून घ्या, छान चव लागत असते. तर आता याच्यानंतर आपल्याला हे वांगे छान सोलून घ्यायचे आहे. वरचं जे पूर्ण काळं हे भाग आहे तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे वांगे आता हे साफ करून घ्यायचे आहे. तर आता हेच बघा, हे जे काही काढावं लागलेलं आहे ते आता आपल्याला सगळे धुवून घ्यायचे आहे चांगले स्वच्छ पाण्याने, म्हणजे वरची टरफल आहे ते निघून जातील. आता आपण छान धुवून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला एक एक सगळं बघायचं आहे की आणि आता चांगले सराट्याच्या साहाय्याने छान आता आपल्याला हे ठेचून घ्यायचे आहे वांगे. हे बघा आता आपण छान चांगलं वांगे ठेचून त्याची एक चांगली पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपल्याला भाजी फोडणी घालायची आहे. त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमच तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे चवीपुरतं आणि त्यानंतर जिरा, मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला मी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, मिरची आणि लसणाच्या 2-4 पाकळ्या घातलेल्या आहे. तर त्या सगळ्या आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. माझ्याकडे हिरवा पालेकांदा नव्हता, तो जर टाकला तर खूप छान लागत असते चव वांग्याच्या भरताची. तुम्हाला जर भेटला तर तुम्ही अवश्य टाका. थोडासा सांबार टाकलेला आहे फोडणीमध्ये आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हळद, धनेपूड आणि चवीपुरतं मीठ घालून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी थोडासा जिरा पावडर घातलेला आहे, कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे भाजून घेतलेले टमाटर होते ते आता आपल्याला घालून याच्यामध्ये छान मिक्स होऊ द्यायचं आहे आणि आता आपली चटणी चांगली शिजली की त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण वांग्याचं हे करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. आता बघा आता आपलं वांग्याच्या भरताने थोडंसं तेल सोडत आहे, तरी पण आता आपल्याला याला चांगलं 5 ते 10 मिनटं अजून याला शिजू द्यायचं आहे. बघा 5 मिनटांनी कलर एक नंबर असा चेंज झालेला आहे आणि आता वांग्याचं भरीत आपल्याला छान झालं आहे. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात तर तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर ही विदर्भीन आपली पद्धती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तयार आहे आपलं वांग्याचं भरीत. चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.